मागच्या वर्षीला सुद्धा किल्ले परिवाराकडून श्री गुरूंचं सद्गुरूंचं पूजन याच तिथीवरती केलं गेलेलं आहे. महाराजांचा जन्म ज्या बाबरे गावी झाला बालपणीचे थोडेसे दिवस खेळण्या बागडण्यामध्ये गेले. गंडांतर योग महाराजांच्या आयुष्यामध्ये बालपणामध्ये झाला. काही विद्वानांशी चर्चा झाली. जर तुमच्या मुलाने गायत्री अनुष्ठान जर केलं तर होऊ शकतं तुमचं लेकरू जिवंत राहील. मोबाईल बंद ठेवा. आई वडिलांना चिंता लागली. माझं बाळ जिवंत राहिलं पाहिजे. काही लेकर समाजामध्ये राहणं समाजाच्या हितासाठी असतं, धर्माच्या हितासाठी असतं, देवकार्यासाठी धर्मकार्यासाठी कोट्यावधी जीवांचा उद्धार करण्यासाठी. काही लेकर समाजामध्ये कायम जिवंत राहणं नितांत आवश्यक असतं. जन्माला येतात किती याला महत्व नाही, जगतात किती आणि मरतात किती यालाही महत्व नसतं. जन्माला आल्यानंतर परिवारासाठी तर सारे जगत असतात, नवल काय आहे. पशुपक्ष्यांकडे पाहिलं, साऱ्या जीवसृष्टीकडे पाहिलं तर सारेच आपल्यासाठी जगतात. पण जो दुसऱ्यासाठी जगायला शिकतो आणि जो दुसऱ्यासाठी जगवायला शिकतो तो महापुरुष असतो. आईला चिंता लागली, वडिलांना चिंता लागली आणि महाराजांकडून गायत्रीचं पुरस्चरण झालं. महाराजांच्या आयुष्यामध्ये आलेला गंडांतर योग टळला आणि महाराज अनेक वर्षपर्यंत या मृत्यूलोकामध्ये सगुण साकार राहिले. गंडांतर योगाचं औचित्य होतं, गंडांतर योगाचं निमित्त होतं. या संसाराच्या उपाधीपासून या छोट्याशा लेकराला भगवंताच्या कृपेनं बाजूला त्या ठिकाणावरती केलं. आजपर्यंत जेवढे महापुरुष या समाजाला प्राप्त झाले त्या संत महापुरुषाच्या जीवनामध्ये अशा घटना घडल्या की त्या घटनेनं त्या जीवांना संसार करू दिला नाही, करायला लावला तो परमार्थ. या नियतीनं अशा महापुरुषांच्या जीवनामध्ये असं एक चक्र त्या ठिकाणावरती चालवलेलं पाहायला मिळतं की यांना स्वतःचा विचार करायला अवसर सुद्धा ठेवला नाही. अहोरात्र जगतकारणाचा, अहोरात्र जडजीवांच्या उद्धाराचं स्वप्न मनी बाळगून हे महापुरुष अनेक वर्षपर्यंत या मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण राहिले. स्वतःच्या संसाराचा विचार करायला अवसर नाही मिळू दिला नियतीनं. असे चपाटे त्या ठिकाणावरती खाल्ले, असे चपाटे लावले की त्या साधकाला, त्या साधू पुरुषाला भगवंताच्या चरणारविंदाकडे गेल्याशिवाय पर्याय ठेवला नाही. आणि म्हणून तर नियतीला, म्हणून तर मायेला त्या ठिकाणावरती कोटी कोटी धन्यवाद द्यावे लागतात की हे माया
ज्या साधू पुरुषांची कृपा आमच्यावरती झालेली आहे, बरं झालं माया तू तुझ्या चक्रामध्ये नाटकवलं नाही. भगवंताची भक्ती करून ते परमपद त्यांनी हस्तगत केलं. भगवत स्वरूपाची प्राप्ती त्यांनी करून घेतली आणि आज कोट्यावधी जीवांसाठी तरुणोपाय त्या ठिकाणावरती झाले. आज ज्यांचा नामाचा परिणाम, ज्यांच्या चरित्राचा परिणाम, ज्यांच्या दर्शनाचा परिणाम, ज्यांच्या कोणत्याही रीतीनं घडलेल्या सेवेचा परिणाम, की त्यांना जे स्वरूप प्राप्त झालेलं आहे त्या स्वरूपाचं दान त्या ठिकाणावरती करण्याचं सामर्थ्य आहे. अनेक वर्षपर्यंत अदृष्टानुसार या देहाला जे सुख आणि दुःख त्या ठिकाणावरती प्राप्त झालं, त्या सुख आणि दुःखाची तमा नाही केली. केवळ हरिचरणारविंदाची प्राप्ती हे ज्यांच्या जीवनाचं एकमेव लक्ष होतं आणि ते लक्ष, ते ध्येय त्यांनी गाठलंच. जर साधू पुरुषाने, जर साधू महात्म्याने ते परम लक्ष जर गाठलं नसतं तर कोट्यावधी जीवांचा उद्धार करणारा या त्रिभुवनात होता कोण? तेच जे की त्यांनी संसारावरती तुलसीपत्र ठेवलं, पूर्ण रीतीचं सात्विक वैराग्य आपल्या अंतःकरणामध्ये धारण केलं, अखंड भगवंताची श्री पाऊल आपल्या हृदयामध्ये त्या ठिकाणावरती विराजमान केली, ते तर परमपदापर्यंत जाऊन पोहोचल्यास कोट्यावधी भक्त त्यांच्यावरती श्रद्धाने विश्वास ठेवून भगवंताच्या चरणारविंदाकडे वाटचाल करता येतात. एवढं सार आयुष्य महाराजांनी या मृत्यू लोकामध्ये व्यतीत केलं, परंतु कोणाला उपदेश नाही केला. बाबा रे, तू असं वर्तन करायला पाहिजे नाही बोलले कुणाशी. साधूंच्या न बोलण्यामध्ये सुद्धा बोलणं असतं आणि साधूंच्या बोलण्यामध्ये तर बोलणं असतंच आहे. वेदही भगवंताचं वर्णन करता करता मौन आवाला नेती नेती शब्द उच्चार केला. वेद शांत झाले, वेद बोलेनासे झाले. न बोलण्यामध्ये सुद्धा त्यांनी हरी दाखवून दिला. म्हणून संतांच्या प्रत्येक क्रियेमध्ये, संतांच्या प्रत्येक वर्तनामध्ये, प्रत्येक कर्मामध्ये हरी लपलेला त्या ठिकाणावरती असतो. एवढ्या वर्षापर्यंत या मृत्यू लोकामध्ये महाराजांचं वास्तव्य राहिलं. सगळं साकार परमात्मा भगवंताचं स्वरूप आहे. संत काय बाह्यांगाने जाणता येतो नाही, संतत वही अंतरंग आहे. हरिचरणारविंदापर्यंत हरी स्वरूपाची प्राप्ती ज्यांना झालेली आहे, सगुण साकार परमात्मा नाम सद्गुरूच्या रूपामध्ये जे विहार करतात आहे, विचरण करतात आहे, देव पाहण्यासाठी आटाआटी करणारे आपण सारे भक्त कधी सद्गुरूला देव म्हणून पाहावं, मग कळत आहे की देव 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 नावाची जी सद्वस्तू आहे ती तर माझ्या गुरु महाराजांच्या आकाराने साकार झालेली आहे. परंतु ती दृष्टी आली पाहिजे. दृष्टीमध्ये त्या ठिकाणावरती शुद्ध भाव ओतप्रोत भरलेला पाहिजे. एवढ्या वर्षापर्यंत महाराजांचं वास्तव्य राहिलं मृत्यू लोकामध्ये. काहींनी ओळखलं असेल, काहींनी नाही. ज्यांनी ओळखलं ते तर धन्य झाले. ज्यांची श्रद्धा नाही झाली, ज्यांनी ओळख नाही पटली ज्यांना, ते बिचारे अंग संगामध्ये राहून सुद्धा, पाण्यामध्ये राहून जशी मासोळी पाण्यासाठी तडपड करते, पाण्यामध्ये असणारी माशी ज्या रीतीनं पाण्याचा शोध घेते, अविवेक काही मासोळी जातो. साधूंच्या संगतीमध्ये राहून जर का साधू नाही ओळखायला आला, संतांच्या संगतीमध्ये राहून जर का संत नाही ओळखायला आले, नाही त्यांच्यावरती श्रद्धा, नाही त्यांच्यावरती विश्वास झाला, आपला परमार्थ फुकट गेला. त्या भगवंताला प्रसन्न करण्यासाठी जीव किती आटाआटी त्या ठिकाणावरती करतात आहे.
परंतु नाही ते भगवंताच्या चरणारविंदापर्यंत जाऊन पोहोचत जोपर्यंत सद्गुरूंची कृपा त्यांच्यावरती होत नाही. भगवंत जो अव्यक्त वर्णन केलेला आहे, जो निराकार वर्णन केलेला आहे, जो निर्विकार वर्णन केलेला आहे, त्या भगवंताचंच सोपाधिक रूप म्हणजे जगामध्ये असणारे संत महानुभाव असतात. जो कुणालाही दाखवता येणं अशक्य आहे आणि स्वतःने कितीही प्रयत्न केले तरी ज्यांना पाहता येणं अशक्य आहे असा परमात्मा सद्गुरू दाखवतात. ज्या ठिकाणावरती मन बुद्धी, ज्या ठिकाणावरती जीव जाऊन पोहोचू शकत नाही, ते स्वरूप सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला अनुकूल होत, अवगत होत. भगवंताची कृपा होती असं संत आणि ग्रंथ वर्णन करतात. भगवंताचा भक्त तर श्रेष्ठ भक्त आहे, परंतु भगवंताच्या भक्तापेक्षाही तो भक्त सर्वश्रेष्ठ आहे जो सद्गुरूंचा अंकिला आहे, जो सद्गुरूंचा दास आहे. नाही तरी भगवंत आणि संतांमध्ये अंतर काय आहे तो दिसत नाही, हा दिसतो. एवढाच फरक त्या देवात आणि सद्गुरूत आहे. बाकी त्या दोघांचंही स्वरूप एक वर्णन केलेलं आहे. गुरु परमात्मा परेशो ऐसा ज्याचा दृढ विश्वासो देवतयाचा अंकेला येऊन संचला त्याचे. बालपणामध्ये आलेलं अरिष्ट गायत्री अनुष्ठानाने नाहीस झालं. एखाद्या सर्पाने, एखाद्या नागाने कात टाकावी, अदृष्टाचा देहावरती होणारा परिणाम, गायत्री अनुष्ठानाचा परिणाम की महाराजांच्या देहाला असलेला तो असाध्यता जी आजाराची होती ती पीडा त्या ठिकाणावरती नाहीशी झाली. भगवान शंकरांचा अनुग्रह प्राप्त झालेले सद्गुरुनाथ महाराज आहेत. मागच्या वेळेलाही वर्णन केलं होतं की अनेक वर्षापासून सद्गुरुनाथ महाराजांचं वास्तव्य औरंगाबाद शहरामध्ये झालेलं आहे. समाधीस्थ होऊन महाराजांना सर्वसाधारण 113 वर्ष होऊन गेले. तसं पाहिला गेलं तर संत आणि समाजातून कधीच झालं नाही. प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला आई भेटते, बाप भेटतो, भाऊ भेटतात, धर्मपत्नी भेटते. एका जन्माची ही सारे साथीदार असतात. मागच्या जन्मात कोणी कोणाचं नव्हतं, पुढच्या जन्मात कोणी कोणाचं राहणार नाही. पतिराज बदलतील, धर्मपत्नी बदलेल, भाऊ बदलतील, गाव बदलेल, कुळ बदलेल, धर्म बदलेल, सारा बदल होऊन जातो. परंतु एक न बदलणारी वस्तू असते, ज्या सत्वस्तूला म्हणतात सद्गुरू. सद्गुरू पूर्वीपासूनही आपलेच आहेत, आजही आपलेच आहे आणि पुढेही ते आपलेच राहणार आहेत. आपण त्यांचे असो की नसो ते आपले राहतात. आपण त्यांचं होऊन जीवन जगू अथवा न जगू, परंतु ते आपलेच असतात. आपण पापाच्या वाटेवरती चालू तरी ते आपलेच असतात, आपण पुण्याच्या वाटेवरती चालू तरी ते आपलेच असतात. ज्यांच्या सत्तेवरती अनंत ब्रह्मांड त्या ठिकाणावरती चालत आहे, ज्यांच्या आज्ञेने हे अनंत ब्रह्मांडातली सारी व्यवहाराची व्यवस्था चालते, तो माझा सद्गुरू सर्वांतर्यामी सर्व जीवांचा अधिष्ठान स्वरूप आहे. काहींची श्रद्धा, काहींची अश्रद्धा, काहींचा भाव, काहींचा भाव. जरी समाधिस्थ झाले तरी कार्य थांबलं नाही. जोपर्यंत सगुण साकार होते तोपर्यंत
लोकांना कळणार नाही अशा दृष्टिकोनातून परमकल्याण केलं, पिशाच वृत्ती धारण केली. परंतु परमकल्याण करणं नाही सोडलं. आणि ते कार्य आज तागायत गुरु महाराजांचा विरतपणाने चालू आहे, अखंडपणाने चालू आहे. संतांकडचा सर्व लाभ, सद्गुरूंकडचा सर्व लाभ त्याला प्राप्त होतो जो श्रद्धावान असतो, जो सद्भक्त असतो, ज्याची श्रद्धा असते, ज्याचा विश्वास असतो. चंद्रामधून चंद्रामृत पाझरत, त्या चंद्रामृताचा खरा लाभ फक्त चातकाला असतो. नसता चंद्रामधून पाझरत असणार ते चंद्रामृत जेवढं चातकाच्या चोचीमध्ये पडलं रे पडलं, बस तेवढं कारणी लागलं, बाकीचं व्यर्थ गेलं. पौर्णिमेचा चंद्र आणि पौर्णिमेच्या चंद्रातून चंद्रामृत सर्वत्र राहता अखंड. आणि जातक पक्षी त्या पौर्णिमेची वाट अखंड पाहत राहतो की कधी पौर्णिमेचा दिवस येईल, कधी मला अमृत पाजणारा चंद्र त्या ठिकाणावरती परिपूर्ण स्थितीमध्ये प्रगट होईल आणि त्याच्या मंद आणि शीतल प्रकाशामधून जे अमृत स्रवेल ते अमृत पान करून मी माझं जीवन चालवेन. जगामध्ये किती जरी नीर असलं, किती जरी जल असलं, किती जरी पाणी असलं तर चातक प्राण देऊन टाकतो, परंतु बाकीचं पाणी त्या ठिकाणावरती पीत नाही असं म्हणतात. किती श्रद्धा, किती विश्वास आहे, किती प्रेम आहे त्यामध्ये. देह गेला तरी जाओ गुरु चरणी दृढ भाव, वरी पडोत पाषाण परी न सोडी सद्गुरु चरण. एका जनार्दनी निर्धार तेथे प्रगटे विश्वंभर. ज्या ठिकाणावरती हा निर्धार, ज्या ठिकाणावरती हा विश्वास, ज्या ठिकाणावरती परिपूर्ण श्रद्धा, तिथं प्रत्येक क्षणाला माझ्यावरती माझ्या श्री गुरूंची कृपा आहे याची जाणीव साधकाला झाल्याशिवाय राहू शकत नाही. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अडचण नसते. जर सद्गुरूंकडून एखाद्याला अनुभव प्राप्त होत नसेल तर आपल्या श्रद्धेची तपासणी करायला पाहिजे, आपल्या विश्वासाची तपासणी करायला पाहिजे. आणि तेवढा परिपूर्ण विश्वास अखंड सद्गुरू त्याची सेवा करण्यासाठी तत्पर असतात. सद्गुरूंचा दास जर सद्गुरूंची सेवा करतो आहे तर सद्गुरू सतशिष्याची सेवा केल्याशिवाय कधी राहत नसतात. देव जर भक्ताचा अंकित आहे तर साधूही साधूच्या भक्ताचा अंकित असतो. मागच्या वर्षी ही पौर्णिमेलाच आपण गुरुपूजा केली. पहिल्यांदा गुरु महाराज आश्रमाच्या बाहेर आले. एकशे 13 वर्ष समाधीस्थ. त्या पर्वीला एक क्षणही महाराजांनी विश्रांती कधी घेतली नाही, कधी 2 मिनिटही कधी मांडी घालून महाराज बसले नाही. पूर्ण 80-85 वर्ष आयुष्य एक क्षणही नाही. पिशाच वृत्ती धारण करून अखंड त्या ठिकाणावरती फिरत राहिले. सांगितलं तर भरपूर पण कळत नव्हतं कोणाला. एकशे 11 वर्ष विश्रांती घेतली आणि 12व्या वर्षी महाराजांनी आश्रमाच्या बाहेर पाऊल टाकलं. ते जगत कारणासाठी, ते धर्म कार्यासाठी, साऱ्या जीवांचं परम कल्याणासाठी. जे आश्रमाच्या बाहेर निघाले तर या स्थानी महाराजांनी पहिली गुरुपूजा घेतली.
आयुष्यामध्ये कधीही महाराजांनी देहाचा शृंगार नाही करून घेतला. गुरुपौर्णिमेलाही उच्चार केला होता. फक्त एक आई साहेबांनी का ताई साहेबांनी नवस काय केला, महाराजांची काही कृपा झाली, तिचं मनोरथ पूर्ण झालं आणि तिने नवस केला होता की मी महाराजांना वस्त्र शिवेन, कपडे दिले, वस्त्रदान करीन. माप घेऊ द्यायला तयार नव्हते. अंदाजाने शिवणकाम करणाऱ्याने वस्त्र शिवले. वस्त्र घेण्यासाठी त्या ठिकाणावरती पदोपदी पावलोपावली विनंती करत राहिली ती आई. परंतु महाराज एक क्षणही त्या ठिकाणावरती थांबत नव्हते. शेवटी भक्तासाठी, भाविकासाठी, प्रेमळासाठी महाराजांनी अख्ख्या आयुष्यामध्ये एक वेळेला फक्त वस्त्राचं दान स्वीकार केला. धन्य आहे महाराज ती माय, ज्याने उघड्या असलेल्या परमात्म्याला वस्त्राचं दान केलं. तसं पाहायला गेलं तर सद्गुरू आणि संत एक असं स्वरूप आहे की ज्याच्या देहाला कितीही आपण झाकण्याचा प्रयत्न केला तर ज्याचा देह आपण कशानेही झाकू शकत नाही. अनंत ब्रह्मांडाच्या सद्गुरूंच्या एका रोमामध्ये वर्णन केलेले आहेत. सर्व देवी आणि देवता ज्यांच्या आज्ञेमध्ये त्या ठिकाणावरती वर्णन करतात, एवढं विशाल काय स्वरूप कशाने झाकता येईल. परंतु त्या माऊलींची श्रद्धा, त्या माऊलीचा विश्वास आणि गुरु महाराजांची पावलं जराशी थांबली. वस्त्र अंगावरती टाकले गेले. महाराजांनी अंगामध्ये वस्त्र त्या ठिकाणावरती घातले. एक क्षणभर त्या आईनं दिलेल्या वस्त्र आणि तिच्याकडे पाहिलं. आनंदाच्या अश्रू त्या माऊलीच्या डोळ्यातून व्हायला लागले. गुरु महाराज, प्रेमामुळे माझी ही भेट तुम्ही स्वीकार केली. तिच्या डोळ्यातले आनंदाचे अश्रू पाहिले आणि महाराजांनी आपल्या अंगावरचे वस्त्र टार टार फाडून टाकले. पुन्हा चिंताड्या करून फेकून दिले आणि मस्त दिगंबर अवस्थेमध्ये हर हर गंगे म्हणत पाणी पिण्यासाठी गुरु महिमा काय वर्णो कंठ गाठला. मागच्या वर्षी या ठिकाणावरती गुरु महाराजांनी पूजा घेतली. धन्य आहे परिवार महाराज. साऱ्या गोष्टी साऱ्यांना करायची इच्छा असते, पण होतातच असं काही नाही. आपल्या मनात काय यावं, आपण गुरु महाराजांना प्रार्थना काय करावी आणि गुरु महाराजांनी आपली प्रार्थना काय मान्य करावी. ती एक पूजा ज्या वेळेला वस्त्राचा स्वीकार केला, मागच्या वर्षी एक पूजा केली, त्यांनी पूजनाचा स्वीकार केला. नसता सत्कार मान पूजार्थम तपोदंभेन चैव यत. अद्वैत भक्ती त्या ठिकाणावरती अखंड करणारे गुरु महाराज कधीही एक क्षणही ज्यांचं पदार्पण द्वैतामध्ये कधी झालं नाही, जे अखंड भगवंताच्या स्वरूपाशी तादात्म्य संबंध ठेवून त्या ठिकाणावर वर्तले, आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा सत्कार, कोणत्याही प्रकारचं बोल, कोणत्याही प्रकारचं आभूषण आपल्या देहावरती घेतलं नाही. देह पूर्ण दृष्टावरती त्या ठिकाणावरती होता. देहाला शृंगारलं नाही, देहाला शृंगार लेप केला नाही. कधी स्नान केलं असेल, कधी नाही, आणि स्नानाची आवश्यकताही नव्हती. अशा सद्गुरूंच्या पूजनाचं या वर्षीचं द्वितीय वर्ष. मागच्या वर्षी परिवाराला गुरु महाराजांनी सद्बुद्धी दान केली. असं वाटलं होतं की गुरु महाराजांना मागच्या वर्षी झालेलं गुरुपूजन, केलेलं गुरुपूजन अत्यंत भावलं. साधू संत बाह्यांगावरती कधी नाही बोलत,
साधू संत आणि भगवंत अंतरंग पाहत असतात. म्हणून प्रिय झाली असेल, समाधान झालं असेल गुरु महाराजांचं, ती श्रद्धा पाहून, तो विश्वास पाहून, ते प्रेम पाहून मागच्या वर्षीची पूजा आवडली असं म्हणू आपण, आणि मागच्या वर्षीच्या पूजनाची परवानगी मिळाली. आता पुढं काय करायचं? पुढं काहीतरी करावं लागेल. ज्ञानोबारायांसमोर प्रश्न पडला, होत नाही सद्गुरूंची कृपा. मुलामध्ये एक तर भेट होणं अवघड आहे. भेट साधू पुरुषाची झाली, श्रद्धा होणं अवघड आहे. श्रद्धा जरी झाली तर सेवा घडणं अवघड आहे. सेवा जरी घडली तर त्यांना ती आपली सेवा प्रिय होणं अवघड आहे. आणि प्रिय झाली जर सेवा तर मग काय कमतरता आहे? विश्वाचा जनिता जर प्रसन्न आहे तर आता कुणाला प्रसन्न करण्याची आवश्यकता? सद्गुरू हे अधिष्ठान आहे अनंत ब्रह्मांडाचा. सर्व देवी देवतांचं एखाद्याने पूजन केलं, परंतु सद्गुरूंचं पूजन नाही घडलं तर त्यांनी कोणाचंही पूजन नाही केलं. एका सद्गुरूंचं ज्याने पूजन केलं त्याने त्रैलोक्याधिपती भगवंताचं पूजन केलं. गायीच्या शरीरामध्ये जस ज्या रीतीनं 33 कोटी देवता राहतात असं म्हणतात, सद्गुरूंच्या देहामध्ये देवतांचा पिता राहत असतो. म्हणून सकळ देवांचे दैवत सद्गुरुनाथ एकला. सर्व दैवत अखंड ज्यांचं ध्यान करतात, सद्गुरु ज्यांचा अखंड नाम गातात, सर्व देवता अखंड ज्यांच्या आज्ञेमध्ये वर्तन करतात, ते स्वरूप म्हणजे सद्गुरूंचं स्वरूप वर्णन केलेलं आहे. करे करिता पूजन तिची पूजन अध्यक्ष ध्यान. एका जनार्दनी ब्रह्म गुरु साक्षात परब्रह्म समजतात. ती परमकृपा सेवा जर घेतात तर कृपा निश्चित करणार. सेवा नसती घेतली तर कृपा करण्याचा संबंधही शिल्लक राहत नाही. पण जर सेवा करून घेतात आहे, धन्य तर निश्चित करणार आहे. ज्ञानोबारायांसमोर प्रश्न उपस्थित झाला, आता काय करू पुढं? भेट ही सद्गुरूंची झाली, अत्यंत दुर्मिळ असणारी भेट ही झाली. सद्गुरूंवरती माझी श्रद्धाही झाली. सद्गुरूंनी मला अनुग्रहितही केलं. माझ्याकडून सेवाही करून घेतात आहे. माझ्यावरती प्रसन्नही झाला. आता पुढं काय करायचं? झालं ना पूर्ण कार्य. ज्या हेतूमुळं, ज्या कारणासाठी सद्गुरूंची शरणागती केली, ते कारण तर पूर्ण सिद्ध झालं. आता पुढं काय? शेवटी पुढं काय करायचं हा प्रश्न ज्याच्या जीवनामध्ये
गोपाल कृष्ण भगवान ज्ञानोबाई रायांसमोर सुद्धा प्रश्न उपस्थित झाला की आता पुढं काय करायचं. ज्याच्या जीवनामध्ये पुढं काय करायचं हा प्रश्न उपस्थित होतो तिथून तर त्या मनुष्याचं जीवन असतं. तसं रोज आपल्या समोर प्रत्येकासमोर प्रश्न उपस्थित होतात, आता काय करायचं. अशी समस्या आली, असं संकट उभं राहिलं, आता काय करायचं. व्यावहारिक दृष्टिकोनातूनही आणि पारमार्थिक दृष्टिकोनातूनही आता काय करायचं आहे असा प्रश्न उपस्थित होतो. हाच प्रश्न ज्ञानोबा यांसमोर उपस्थित झाला. आता हृदय हे आपुले चौपाळोनी आभले वरी वै सर्व पावले. श्री गुरुजी ज्ञानोबा म्हणतात आता मी एक करणार आहे. हृदय हे आपुले चौफाळोनी आभले. आता हृदय हे आपुले. आता हा शब्द प्रयोग करतात नाही. आता म्हणण्याच्या पाठीमागं काही कारण नाही. बऱ्याच वेळेला असं होतं आतापर्यंत जे झालं ते झालं, आता आपण असं करू. आता हा शब्द अशा पद्धतीनं त्या ठिकाणावरती अर्थ देतो. जाऊ द्या, जे झालं ते झालं, आता पुढं काय करायचं ते ठरवलं. या आताचा जर का जरासा भाव पाहिला आपण, वेळ कमी आहे आपल्याकडे, जरासा भाव पाहू. आता हृदय हे आपुले चौफाळोनी आभले. ज्ञानोबा म्हणतात आता मी एक करायचं ठरवलंय आणि जे मी ठरवलेलं आहे ते पुढच्या सगळ्या ओव्यांमध्ये मी तुम्हाला सांगतोय. आतापर्यंत अनेक गोष्टी करायचा मी विचार केला, अनेक गोष्टी करायचा मी निर्णय घेतला. आता मी असं करणार आहे. आतापर्यंत मी काय केलं साऱ्या जगाला माहिती आहे, पण आता मी काय करणार आहे आता तुम्हाला सांगतो. म्हणून आतापर्यंत मी कुणाचा पुत्र होतो, कुणाचा भाऊ होतो, मी कोणत्या गावाचा होतो, कोणत्या धर्माचा होतो, कोणत्या वर्णाचा होतो, आता ते राहू द्या. आता मी तुम्हाला सांगतोय. म्हणून आता
पूर्वीचा होतो जो मी आता राहिलो नाही, आता म्हणून आता. नुसता आता ह्या शब्दाचा भाव पाहता होता आपण. आता हा शब्द का वापरला? हजारो वेळेला ज्या वेळेला या धर्माला ग्लानी आली त्या वेळेला माझं मृत्यू लोकामध्ये आगमन झालं. आता ज्या वेळेला मी अवतार घेतला त्या वेळेला धर्म कार्य केलं, समाज सेवा केली, त्या वेळेला साऱ्या जडजीवांच्या उद्धारासाठी मी विधीपूर्वक प्रयत्न केले. आता हजारो भक्त आणि त्यामध्ये मी एक भक्त. काहींनी सर्वसंग परित्याग केला भगवंताला प्रसन्न करण्यासाठी, काहींनी लेकरा बाळांचा घरादाराचा कामधंद्याचा त्याग केला, काहींनी योगाग्नी साधन त्या ठिकाणावरती केलं. नाना प्रकारचे मार्गाने काही त्या ठिकाणावरती पळाले. जसे अनेक पळाले तसा मीही पळालो. आता ज्या भगवंताच्या कृपेसाठी मी कोट्यावधी जन्मापासून अट्टहास करत राहिलो, त्या भगवंताची कृपा आज पावे तो माझ्यावरती झाली नाही, म्हणून आता आजपर्यंत माझ्या नर्तनाचं रहस्य माझ्या लक्षात नाही आलं, म्हणून आता. या आताचा जर आपण भाव पाहत राहिलो तर या आता शब्दातूनच आपण त्या परमपुरुषापर्यंत जाऊन पोहोचू शकतो. एवढा महत्व आता या शब्दाला आहे. 18 अध्यायाची ज्ञानेश्वरी, 18 अध्यायाची श्रीमद भगवद्गीता, 18 अध्यायाची श्रीमद भगवद्गीता ज्या वेळेला ज्ञानोपाराय त्या श्रीमद भगवद्गीतेवरती टीका लिहायला लागले त्यावेळेला 8 अध्याय पूर्ण झाले आणि ज्ञानोपारायने फक्त एका ठिकाणावरती 9व्या अध्यायाच्या आरंभामध्ये आता हा शब्द वापरला. ज्या वेळेला सारी भक्ती साधना पूर्ण झाली, सार त्या ठिकाणावरती आपलं कार्य संपुष्टामध्ये आलं आणि ज्ञानोपाराय समाधिस्थ होणार, त्यावेळेला एकदा शब्द वापरला ज्ञानोपारायांनी, भगवंताच्या सन्मुख आता विश्वात्मके देवे. काही शब्द संतांच्या वाङ्मयामध्ये, काही संत पूर्ण आयुष्य जेवढं त्यांना आयुष्य लाभलं तेवढ्या साऱ्या आयुष्यामध्ये काही शब्द त्यांनी फक्त एकाच वेळेला उच्चार केला, पण आयुष्यात तो शब्द कधीच उच्चारला नाही. आता काही करायचं होतं ते केलं, काही करून पाहायचं होतं तेही करून पाहिलं. आता मात्र मी एक निर्णय घेतला. काय? हृदय हे आपोले चौफाळून आले. आतापर्यंत मी अनेकांना माझ्या हृदयामध्ये विराजमान होण्यासाठी मुक्त परवानगी दिली होती. सर्व संसार आणि सारी माया माझ्या हृदयामध्ये राहत होती, पण आता मी माझ्या हृदयामध्ये कोणाला राहू देणार नाही. मी साऱ्यांमध्ये राहीन, परंतु माझ्यामध्ये मी कोणाला प्रवेश करू देणार नाही. आता फक्त माझ्या श्रीगुरूंचे पाऊल माझ्या हृदयामध्ये मी ठेवीन. माझ्या श्रीगुरूंच्या चरणारविंदाशिवाय माझ्या हृदयामध्ये मी कोणालाही बसू देणार नाही, असा निर्णय करून घेतला. आता हृदय हे आपोले चौफाळून आले. ज्ञानोपाराय स्वतः सहित साऱ्या भक्तांना म्हणतात, तुम्ही आम्ही सारे हरीचे दास गुरुदास आहोत. आता तुम्ही आम्ही सारे मिळून एक करू. आतापर्यंत कोणी काही केलं ते राहू द्या. आता आपण एक करू. आता हृदय हे आपोले. आता प्रत्येकाने आपलं हृदय असं पांगवायचं आहे. चौफाळून भले म्हणजे त्या हृदयाचे 4 कोणे असे चौरंगावरती असं पांघरतो ना आपण, बेडशीट टाकतो तशा रीतीनं. वरी बाई सबू पावली श्री गुरूंची, आणि त्या पांगवलेल्या हृदयावरती आपल्या सद्गुरूंचे चरणारविंद विराजमान करायचे आहेत. आता हृदय हे आपुले चौफाळून भले वरी बाई सबू पावले श्री गुरूंची. आणि त्या पांगवलेल्या
हृदयावरती आपल्या सद्गुरूंचे पाऊल मी विराजमान करणार आहे. ऐक्य भावाची अंजोळी सर्वेंद्रिय कुटमळी भरून या पुष्पांजली अर्घ्य घेऊ. ज्या वेळेला मूठ केली जाते ती एका हाताची असते. मूठ केली जाते ती एका हाताची असते. आलाच आता काय चिंता नको. आता पाऊस जावस तर आपल्याला काही करायचं नाही, काही करूही शकत नाही आपण. महाराजांनी पाहिलं आता हे गडबड करते म्हणून आपण ज्यांना संधी नाही द्यायची. कसा ऐक्य भावाची अंजोळी सर्वेंद्रिय कुटमळी. हात असतो तो एक असतो आणि दुसरा हात असतो तो दुसरा एक असतो. असे दोन हात मिळून जी तयार होती तिला ओंजळ म्हणतात. एका हाताची काय असते? एका हाताची काय असते? ओंजळ एका हाताची नसते. एका हाताची असते तिला मूठ म्हणतात आणि दोन हाताची असते तिला ओंजळ म्हणतात. ज्या वेळेला एका हाताची असते तिला मूठ म्हणतात. मूठ हे शक्तीचं प्रतीक आहे आणि ओंजळ हे भक्तीचं प्रतीक आहे. मूठ वळली की मूठ वळवणारा काय करेल? मूठ वळण्याचे प्रकार दोन आहेत. एक तर संघटनेची शक्ती जाहीर करेल किंवा दुसऱ्याच्या पाठीमध्ये एक जोराने बुक्का मारेल, दुसऱ्याला दुःख देईल. ओंजळ काय करते? ओंजळीला फक्त घेणं माहिती असतं, देणं माहित असतं. ज्या वेळेला दोन हात एकत्र येतात त्यावेळेला बरंचसं कार्य होतं. हे अनंत ब्रह्मांड जे निर्माण झालेले पाहायला मिळतात. ही ओंजळ दोन हाताची आहे. एक हात मायेचा आहे आणि दुसरा हात भगवंताचा आहे. या दोन हातातून जे दिलं गेलंय त्याला जगत नावाची वस्तू म्हणतात. ऐक्य भावाची ओंजळी सर्वेंद्रिय कुटमळी. आतापर्यंत अनेकांनी दोन हात एकत्र आणले आणि त्या दोन हाताची ओंजळ केली. तसा मीही ओंजळ करणार आहे. अनेकांनी ओंजळ केली. गोरगरिबाला, सुखदुःखी माणसाला कोणी द्रव्य दान केलं, कोणी धान्य दान केलं, कोणी अनेक पद्धतीनं दान केलं. या ओंजळीनं दान केलं. कोणीतरी दान ओंजळीनं केलं आणि ते ओंजळीनं केलेलं दान कोणीतरी आपल्या ओंजळीमध्ये घेतलं. म्हणजे देणाऱ्याची ओंजळ आहे आणि घेणाऱ्याचीही ओंजळ आहे. मीही दोन हाताचं एकत्रीकरण केलं. याला ऐक्य भावाची ओंजळी. एक हात माझ्या श्री गुरूंचा आहे, एक हात माझा सतशिष्याचा आहे. गुरु महाराजांचा एक हात आणि माझा एक हात, असे दोन हात ज्या वेळेला एकत्र आले त्यावेळेला आमची दोघांची मिळून जी झाली तिला ओंजळ मी असं म्हणतो. तसं पाहायला गेलं तर दोन हात जरी एकत्र आलेले पाहायला मिळतात तरी हे दोन हात दोन देहाचे नाही, एका देहाचेच असतात. हात जरी दोन आहेत, पाय जरी दोन आहेत, डोळे जरी दोन आहेत, कान जरी दोन आहेत, तर देह मात्र एकच आहे. ज्या वेळेला दोन वेगवेगळे हात एकत्र येतात, एकाला म्हणतात डावा, एकाला म्हणतात उजवा, हे दोन हात एकत्र आले. पण दोन हात जरी एकत्र आले तर हे हात दिसायला जरी दोन आहेत, एक उजवा आणि एक डावा जरी पाहायला मिळतो, हात जरी दोन दोन प्रकारचे आहेत तरी एका देहाचेच हे दोन हात आहेत. म्हणून ओंजळ केली. कशाची ओंजळ केली? ऐक्य भावाची. माझे सद्गुरू आणि मी दोघ जण नाहीत. ज्या क्षणाला मी माझ्या सद्गुरूंना शरण गेलो त्याच क्षणाला मी त्यांच्यामध्ये जाऊन सामावून गेलो. आता जो दिसतो तो सद्गुरूंचा अंकिला आहे. ऐक्य भावाची ओंजळी सर्वेंद्रिय कुटमळी. आतापर्यंत अनेकांनी जी ओंजळ तयार केली देण्यासाठी किंवा घेण्यासाठी, मीही तशाच रीतीची ओंजळ तयार केली. अनेकांनी ओंजळीमध्ये भरून धान्य द्रव्य दान केलं. अनेकांनी देवावरती सद्गुरूंवरती ओंजळ भरून फुलं वाहिली. मी ऐक्य भावाची ओंजळ केली ज्ञानोबाराय म्हणतात आणि त्या ओंजळीमध्ये सर्वेंद्रिय कुटमळी.
माझे सर्व इंद्रिय मोडून तोडून त्या ओंजळीत टाकले, सारी इंद्रिय गुरु महाराजांना देऊन टाकले. म्हणून ऐक्य भावाची ओंजळी सर्वेंद्रिय कुटमळी, भरोनिया पुष्पांजळी अर्घ्य देव. आतापर्यंत अनेकांनी अनेक प्रकारचे फुलं श्रीगुरूंना अर्पण केले असतील, परंतु मी जी सुमन श्रीगुरूंना वाहणार आहे, अर्पण करणार आहे, ही थोडीफार अर्पण करणार नाही. ऐक्य भावाची मी ओंजळ केलेली आहे. ऐक्य भावाच्या ओंजळीमध्ये पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय नावाचे 10 इंद्रिय मी ओंजळीमध्ये घेतलेले आहे. आणि ओंजळीमधून जे अर्पण केलेल्या इंद्रियालाच मी फुल असं म्हणतो. ऐक्य भावाची ओंजळी सर्वेंद्रिय गुडमळी, भरोनिया पुष्पांजळी अर्घ्य देव. अर्घ्य देणं म्हणजे अर्पण करणं. म्हणून भरोनिया पुष्पांजळी अर्घ्य देव. तेत हम हा धूप जाळू, नाहम तेजे ओवाळू. त्या ठिकाणावरती जो मी धूप जाळणार आहे, जी अगरबत्ती लावणार आहे, ती कशी असेल? तेत अहम हा धूप जाळू. गुरु महाराजांची ज्या वेळेला मी पूजा करेल, सर्वेंद्रिय कुडमळ करून 2 ओंजळीमध्ये भरून त्यांना अर्पण करेल, त्यानंतर मला धूप आणि दीप करावं लागणार आहे. म्हणून ज्या वेळेला मी धूप अर्पण करायला जाईल, धूप लावायला जाईल, तर त्या ठिकाणी मी अहम म्हणजे मी, आतापर्यंत जो मी होता तो आता मी शिल्लक ठेवणार नाही. आता मी सद्गुरूंच्या स्वरूपामध्ये एक रूप होणार आहे. म्हणून तेथ अहम हा धूप जाळू, नाहम तेजे ओवाळू. अहम, सोहम, नाहम असे 3 शब्द आहेत. म्हणून तेथ अहम हा धूप जाळू, नाहम तेजे ओवाळू. मी नाही, मी नाही, मी नाही, मी नाही गुरु महाराज, तुम्हीच तुम्ही आहात. फार सुंदर ही जी ओवी आहे, फार सुंदर आहे, फार भाववर्णन करण्याजोगी त्या ठिकाणावरती आहे. म्हणून तेथ अहम हा धूप जाळू, नाहम तेजे ओवाळू. सामरस्ये पोटाळू निरंतर. पोटाळू म्हणजे प्रेम करू, जवळ त्या ठिकाणावरती घेऊ. सामरस्ये, दोघही आम्ही एक रूप आहोत अशी भावना. इथपर्यंत तर मी सद्गुरूंची त्या ठिकाणावरती पूजेचं विधान तुम्हाला सांगितलं. यानंतर जेवढं शेष राहिलेलं जीवन आहे, तेवढं सारं जीवन जे जे माझं होतं ते सद्गुरूंचं आहे. माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाहू आली श्री चरण. माझं शरीर, माझा प्राण या दोन्ही पावलांना शृंगारित करण्यासाठी मी वापरीन. म्हणून माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाहू आले हो श्री चरण. करू भोग मोक्ष लिंबलोन पाया तया. या श्री गुरूंच्या पायाला जर मला कोणी सोडायला सांगितलं तर मी साऱ्यांना सोडायला तयार आहे, मी साऱ्यांना त्यागायला तयार आहे, पण श्री गुरूंचे चरणारविंद मी त्यागणार नाही. माझ्या समोर 4 मुक्ती जरी हात जोडून उभ्या राहिल्या, अष्टमहासिद्धी जरी माझ्या हात जोडून माझ्या समोर उभ्या राहिल्या, की तू जर तुझ्या सद्गुरूंच्या चरणाची सेवा सोडली तर आम्ही 4 मुक्त्या किंवा अष्टमहासिद्ध्या तुझ्या दासी व्हायला तयार आहोत, तरी मी त्यांचा अंगीकार करणार नाही. वृत्तीचा नाही, सिद्धीचा नाही, मुक्तीचा नाही. करू भोग मोक्ष लिंबलोन. लिंबलोन म्हणजे त्यांच्यावरतून ओवाळून फेकणे, की तुमची काय विषाद आहे. तुम्ही मोक्ष जरी आहे, मुक्ती जरी त्या ठिकाणावरती प्राप्त आहे, एक प्रकारचा नाही 4 प्रकारचा जरी मोक्ष प्राप्त होतोय किंवा सर्वश्रेष्ठ जरी मुक्ती प्राप्त होती, तरी सुद्धा मला मुक्ती नको आहे. मी कोट्यावधी वेळेला या मृत्यू लोकामध्ये गर्भाच्या यातना जीवनामध्ये प्राप्त झालेल्या अदृष्टानुसार दुःख भोगायला तयार आहे, परंतु नाही सोडणार मी माझ्या सद्गुरूंची सेवा,
नाही त्यांचे चरणारविंद मी माझ्या हृदयातून बाहेर काढीन. म्हणून माझे तनु आणि प्राण या दोन्ही पाऊआ लिवू श्रीचरण. करू भोग मोक्ष लिंबलोन पाया तया. म्हणून भोगाचंही त्या ठिकाणावरती लिंबलोन केलं आणि मोक्षाचंही लिंबलोन मी त्या ठिकाणावरती केलं. कारण माझ्या सद्गुरूंच्या सेवेपेक्षा, माझ्या सद्गुरूंच्या सान्निध्यापेक्षा मला या त्रिभुवनामध्ये कोणतीही श्रेष्ठ वस्तू त्या ठिकाणामध्ये पाहायला मिळत नाही असा भाव. या श्री गुरु चरण सेवा हो पात दया दैवा. जे सकलार्थ मिळावा पाठो बांधे. अशा रीतीची सद्गुरूंची सेवा करण्याचं सौभाग्य ज्या भक्ताला प्राप्त झालेलं असतं ते तर सकलार्थ मिळावा पाठो बांधे. सकल अर्थ, धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ, 4 मुक्त्या, सर्व प्रकारच्या वृत्ती आणि सिद्ध्या, या आदी भौतिक त्या ठिकाणावरती गोष्टी, माहिक गोष्टी आणि आध्यात्मिक सर्व प्रकारचं वैभव, षड्गुण ऐश्वर्य संपन्नता, जे सकलार्थ या एका शब्दामध्ये सार्व व्यावहारिक आदिभौतिक आणि आध्यात्मिक सार वैभव त्या ठिकाणावरती आलं. अशा रीतीची सद्गुरूंची सेवा ज्या हरिदासाला, ज्या गुरुभक्ताला घडते हो पात्र तया दैवा. अशा रीतीची सद्गुरूंची सेवा करण्यासाठी जो पात्र असतो, पात्र होतो, त्याला पुढं काय लाभ ते तर सकलार्थ मिळावा पाठो बांधे. आता मात्र सद्गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा काय. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला. कल्पतरूच्या सावलीमध्ये जो बसलाय महाराज, आता काय कमी आहे त्याला. याचाच भाव ते सकलार्थ मिळावा पाठो बांधे. सर्व प्रकारचे अर्थ त्या गुरुभक्तासमोर हात जोडून उभे असतात. म्हणून मी एक ठरवलं, आता हृदय हे आपुले. बस याच्यामध्येच माझं परमकल्याण आहे माझ्या लक्षात आलं. म्हणून आता हृदय हे आपुले. चौफाडून या भले वरी बैसव पावले श्री गुरूंची. ज्ञानोबा यांनी केलेली ही अत्यंत त्या ठिकाणावरती श्रेष्ठ अशा प्रकारची सद्गुरूंची मानस पूजा आहे. गुरुपूजा ही झाली, श्रेष्ठ अशा प्रकारची मानस पूजा ही झाली. प्रत्येकाने आपल्या सद्गुरूंना आपल्या हृदयामध्ये हृदयाचं आसन देऊन विराजमान करायचं आहे. सद्गुरु आणि श्री गुरु वैभवासहित जे असतात त्यांना श्री गुरु म्हणतात. आणि अत्यंत शुद्ध स्वरूपाशी जे तादात्म्य संबंधामध्ये असतात त्यांना सद्गुरु म्हणतात. इथं या दोन्ही पाऊआ लिहू श्रीचरण. या श्रीचरणांना मी अशा रीतीने या श्रीचरणांची पूजा करतोय. 6 ऐश्वर्यासोबत जे सद्गुरूंचं स्वरूप असतं त्याला श्रीचरण म्हणतात. आणि सद्गुरूंचे जे असतात त्यांना चरण म्हणतात. चरणामध्ये श्रीचरणामध्ये वैभवासहित श्रीचरण, श्री वैभव रहित जे अत्यंत शुद्ध आणि बुद्ध स्वरूप आहे सद्गुरूंचं, त्यांना फक्त सद्गुरू असं नामाभिधान प्राप्त होतं. अधिक चिंतन न करता गुरु महाराजांची सेवा आपल्याकडून साऱ्या हरिदासांकडून गुरु महाराजांनी करून घेतली. या वर्षीचं सेवेचं पूजनाचं 2य वर्ष त्या ठिकाणावरती आहे. वर्षभर काय करायचं, आता हृदय आपुले. आता सद्गुरूंना आपल्या हृदयामध्ये विराजमान करायचं आहे. आता त्यांना सोडून आपण राहायचं नाही, आपल्याला सोडून ते राहणार नाहीत. अखंड याची जाणीव करून घ्यायची आहे की आतापर्यंत माझ्या हृदयात राहत कोण होतं हे मला माहीत नव्हतं, परंतु आता माझी सद्गुरूंची मूर्ती माझ्या हृदयामध्ये मी विराजमान केलेली आहे. रोज नित्यनेमाने आपल्या हृदयामध्ये आपल्या सद्गुरूंच्या मूर्तीचं ध्यान करायचं आहे. अखंड व्यवहार कामधंदा करताना
अखंड माझ्या हृदय सिंहासनी सद्गुरू विराजमान आहेत याचं स्मरण करायचं आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा ज्याला दोष कर्म ज्याला पाप कर्म म्हणतो आपण, एक तर ते करण्याची सद्गुरू आपल्याला बुद्धी होऊ देणार नाही. अखंड सत वाटेवरती सत्पथावरती आपली वाटचाल करून राहतील आणि अखंड माझ्या हृदयामध्ये सद्गुरूंचं स्थान आहे, विराजमान आहेत. पहा तर खरं थोड्या दिवस याचा अभ्यास करून म्हणजे पाऊली प्रत्येक क्षणाला आपल्याला त्याची जाणीव त्याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही प्रकारची विपदा कोणत्याही प्रकारचं संकट आपल्यावरती ज्यावेळेला उपस्थित होतो, गुरु रक्षी मागे पुढे आणि सद्गुरूंजी माझ्या हृदयामध्ये विराजमान केले, त्यांच्याच सत्तेवरती माझे पाय चालतात, त्यांच्या सत्तेवरती माझे हात काम करतात, त्यांच्या सत्तेवरती माझे डोळे पाहू शकतात, त्यांच्याच सत्तेवरती माझे कान ऐकू शकतात, त्यांच्याच सत्तेवरती माझा प्राण चाललेला आहे. अशा सद्गुरूंचं त्या ठिकाणावरती आपल्या हृदयामध्ये स्थापना करून आपल्या हृदयामध्ये त्यांचे चरणारविंद विराजमान करून अखंड त्या श्रीगुरूंच्या चरणारविंदाचं स्मरण करायचं आहे. जरासं चिंतन आपण पाहिलं सद्गुरूंची सेवा म्हणून. कारण बोलायचं नव्हतं, कारण मला माहित होतं की थोडंसं बोलायला लागलं की थोडंसं बोललं जातं आणि बोलायलाच पाहिजे. ज्यांना बोलता येत असं म्हणतात त्यांनी बोलावं काही हरिनाम हरिचिंतन हरिगुणगान करावं. नाहीतरी आज प्रवचनाचा विषय नव्हता, कारण वेळ होणार होता माहीत होतं. परंतु जर काहीच बोललो नसतो तर सगळ्यांना माहिती आणि मग काहीतरी बाबांनी बोलायला पाहिजे होतं. भरपूर बोलायचं असतं, जीवनभर सोबतच आहोत आपण, भरपूर बोलायचं आहे आणि सारं बोलून शेवटी थोड्या बोलण्यामध्येच तुमचं आणि माझं काम पूर्ण होणार आहे. भाव एवढाच आहे की सद्गुरूंची पूजा यथाविधीपूर्वक त्या ठिकाणावरती पूर्ण झाली. आता बस एक शेवटचा भंग आपण घेणार आहोत आणि शेवटच्या भंगानंतर आरती आणि महाप्रसाद. सद्गुरुनाथ महाराज